आणि यानंतर घेऊया शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा। 19,000 अर्जदारांचे सिडकोच्या घरांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे, कारण रखडलेली संगणकीय सोडत येत्या 15 दिवसांमध्ये काढण्यासाठी प्रशासनानं हालचालींना आता वेग आणलेला आहे। बेस्ट कृती समितीचे एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्यासोबत बैठक झाली। सह्याद्री अतिथीगृहावरती ही बैठक झालेली आहे। ही बैठक पार पडली, संपावरती सकारात्मक तोडगा निघण्याची शक्यता आहे। प्रसाद वेदपाठकवरती घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवलेला आहे। पांढऱ्या पट्टीचा मुद्दा प्रसाद वेदपाठक यांनी सोशल मीडियावरती उचलून धरला होता। याच मुद्द्यावरून शिवीगाळ आणि दमदाटीचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारदार मुलीने केलेला आहे। जांभळं जास्त लागली की दुष्काळ पडतो ही जुनी समज पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली, मात्र पर्यावरण अभ्यासक आणि कृषी तज्ज्ञांनी हा दावा फेटाळून लावलाय। जांभळाच्या अधिक उत्पादनामागे अनुकूल हवामान कारणीभूत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं। पनवेल आणि नेरुळ इथं पावसासाठी विशेष नमाज इस्तिस्काचं आयोजन करण्यात आलं। या सामूहिक प्रार्थनेमध्ये पनवेल आणि नवी मुंबईतील अनेक मुस्लिम बांधवांनी सहभाग नोंदवला। पिंपरी चिंचवडमध्ये रिमझिम पाऊस झालेला आहे आणि या रिमझिम पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला। नागरिक आतुरतेने पावसाची वाट पाहत होते। पुण्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली। काही भागांमध्ये तर रिमझिम ठिकाणी तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला। पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला।